माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला सर्वांना पनीरचे पदार्थ खायला खूप आवडतात। पनीर हेल्दी आहे, त्याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण बघतो की पनीरचे पदार्थ आपण जनरली मागवतो आणि आवडतात आपल्याला, म्हणजे मी पण त्यातलीच आहे, मलाही तेच आवडतं। पण बऱ्याच वेळेला काही छोट्या छोट्या गोष्टी असतील ते घरीही खूप छान बनतात। जसे की पनीर बुर्जीची रेसिपी मला असं जाणवलं की हॉटेलपेक्षा घरी मी ही जास्त छान बनवते आणि छान टेस्टी लागते। तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। बनवूया पनीर बुर्जीची रेसिपी। ही पनीर बुर्जीची रेसिपी गरम गरम ज्वारीची भाकर असेल, गरम गरम बाजरीची भाकर असेल, किंवा चपाती असेल, किंवा ब्रेड असेल, किंवा नान असतील, किंवा रोटी असेल, कशासोबतही उत्तम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तयार आहे पनीर बुर्जी। अगदी गरमागरम झटपट बनते, खूपच टेस्टीही होते हो। बघू शकता गरमागरम मी सर्व केलेली आहे पनीर बुर्जी। इथे मी एक कांदा मीडियम साईजचा, अर्धा टोमॅटो, अर्धी शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, एक हिरवी मिरची, हळद, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ आणि हिंग घेतलेला आहे। त्याचबरोबर 250 ग्रॅम म्हणजेच 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे। हे बाहेरचं पनीर आहे, याला स्वच्छ आधी धुवून घेतलं, रूम टेम्परेचरला पहिले नॉर्मल होऊ दिलं, मग धुवून घेतलं आणि मग क्रश केलेलं आहे। इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये तेल तापल्यानंतर टाकूयात कांदा। एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे। कांदा छान परतून घेऊयात आपण गुलाबी कलरवर। आता आपण एक हिरवी मिरची कापलेली टाकून घेऊया। त्यात नंतर लसूण आणि अद्रकचं ठेचलेलं, क्रश केलेलं एकदम, ते टाकून घेतलेलं आहे। शिमला मिरची छोटी साईजची एक घेतलेली आहे, बारीक कापून आपण टाकतो आहोत। ती पण याच्यामध्ये खूप छान लागते पनीर बुर्जीमध्ये। व्यवस्थित याचा कलर थोडासा चेंज करून घेऊया। मग टाकूया अर्धा टोमॅटो। एक मीडियम साईजचा छोटा टोमॅटो घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आता टाकूया मीठ, टाकूया 1-1.5 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हा मी हिंग टाकते आहे, थोडासा हिंग टाकून घेतला आहे। लाल मिरची पावडर थोडी जास्त घालूया, जेणेकरून पनीर बुर्जी टेस्टी होते। 1-1.5 चमचापेक्षाही थोडं जास्त मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पावभाजी मसाला मी 1-1.5 चमचा घातलेला आहे। पावभाजी मसाल्याऐवजी किचन किंग मसालाही घालता येईल, किंवा गरम मसाला घातला तरी चालेल, पण पावभाजीच्या मसाल्याने या पनीर बुर्जीला खूपच छान टेस्ट येते। व्यवस्थित फिरून घेऊया, कलर छान व्यवस्थित झालेला आहे। आता टाकूया याच्यात कपभर पाणी। पाणी टाकल्यावर उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे पनीर जे आपण मॅच करून ठेवलेलं आहे ते याच्यात या वेळीला घालूया। आता मी हे सगळं पनीर टाकून घेते आहे। 250 ग्रॅम पनीर आहे, फ्रेश आणि ताजे एकदम। व्यवस्थित फिरून घेऊया, छान व्यवस्थित फिरून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कसुरी मेथीही घालायची आहे आणि गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। व्यवस्थित फिरून घेऊया। थोडंसं क्रश केलेलं कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकूया
आणि झाकून ठेवून एक 30 ते 40 सेकंद आपल्याला हे फिरून घेतल्यावर 30-40 सेकंद आपल्याला स्टीम द्यायची आहे. स्टीम देऊया 40 सेकंद. बघू शकता, चेक करूया. छान व्यवस्थित मॅच झालेला आहे आणि याचा सुगंध खूप छान येतो. मस्त अगदी घरच्या घरी पनीर बुर्जीची रेसिपी तयार झालेली आहे. कधीही झटपट करून खाऊ शकता पनीर बुर्जीची रेसिपी. खूपच टेस्टी. रेसिपी आवडली की रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.